रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राजमार्गाला आंधळाल्यासारखे झाले. प्रवासात लय होत उपोषणामुळं प्रचंड अंग दुखतले. आणखीन बी लय अंग लय वेदना आहेत अंगाला शरीरात. जरा काय झालं होतं काय पुढे तुम्ही वगैरे आली आता कशी तब्येत आहे डॉक्टर पुण्याला आपले ते गुड्डूबाई अचानक त्यांना एक्सपायर झाले, त्याच्यामुळे भेटीला गेलो होतो. नाही ते काय होतंय 15 दिवसापासूनच जास्त थोडं थोडं शरीर अंग दुखतं रोज फिरल्यामुळं, त्याच्यामुळं लय अशक्तपणा आहे. आणि ते सकाळी आज थोडंसं आंधळे आल्यासारखं पण झालं. अंग दुखायचं रात्रीपासून बंदच व्हायला खूप अंग दुखतं. त्यामुळे सकाळी रात्रीच येत होतो दवाखान्यात, पण म्हणलं राहील रात्री राहिलं नाही, मग सकाळीच निघून आलो दवाखान्यात. आणखीन पण लय अंग दुखत आहे. आता बीड मध्ये मुंडे आली आजपासून माझे मुंडे न्याय मिळत नाही म्हणून आम्हाला सुरुवात केली. अधिवेशन सुरू आहे का कसं आहे नवरा बिचारीचा जाऊन तिच्यावरती ही वेळ येते. या राज्याला आणखीन काय काय बघावं लागतं या सरकारच्या काळात काय माहिती. तर तिथं सरकारी प्रतिनिधी जाते तर तिथं मॅटरमध्ये न्याय मिळतच नाही. त्या जे आता क्वेश्चनला बसलेत त्यांनी राजकीय लोक सत्ताधाऱ्यातले कोणी येऊ देऊ नये. जर सत्ताधाऱ्यातले आले तर त्यांचं सुद्धा प्रकरणाची वाटच लागणार. सत्ताधारी लोकांच्या आंदोलनात त्यांचे लोक घुसवतात आणि कार्यक्रमाचे त्या प्रकरणाची वाट लावून टाकतात. तिथून पुढे त्यांनी तरी हुशार राहायला पाहिजे आणि न्याय मिळवताना त्यांनी जे आता आंदोलन घेतले त्याला यशस्वी करायला त्या लोकांना आता मध्ये त्यांनी येऊ नये दिलं. ते लाचार तसं चिटकून बसले ना पदाला, कसा न्याय मिळेल? त्या बिचारीला न्याय कसा मिळेल? त्याला मारलेल्या लोकांना न्याय नाही पाहिजे, त्याला मंत्रीपद पाहिजे, न्याय कसा मिळणार? मुंडे यांना तुम्ही पाठिंबा देणार बघा त्यांच्यावरती इतका प्रचंड मोठा अन्याय झाला. त्यांच्या पाठीशी मीच काय, कोण राहणार? कोण कोण राहणार? तिथं माणूस जिवंत लागते. तिथं जायला पाहिजे सगळ्यांनी. तिथं माणूस जिवंत केली पाहिजे. ज्याला काहीच नाही झालं त्याला भेटायला जाणारे लोक आहेत या राज्यात. आणि इकडं त्याला काही नाही झालं त्याला वाचवायसाठी तिकडे भेटायला जायचं आणि जिकडे झालं तिकडे फूट पाडायची. राजकीय छुपे अजेंडे चालू. त्यामुळे त्यांनी सावध राहायला पाहिजे पुढे आंदोलन करताना. मुंडेंवर आता राजीनामा मागून झाला सगळं झालं, अधिवेशन आज सुरू झालं, मात्र अजूनही राजीनामा नाही किंवा त्याची चर्चा आहे. त्याच्यात काय फरक पडत नाही. ते किती असले तरी काय फरक नाही पडत. किती असले तरी काय फरक नाही. राहिले का नाही राहिले का लोकांना पोचलेच ना तरी आधी पोचलेच ना खातातच. काय करता मंत्री काय वाकडं होत नाही कोणाचं. नीट वागावं लागतं. असं लोकांचे लेकरं मारून नाही टाकावं लागतं. किती मंत्री असले काय होतं? गेले ना मध्ये सळडे ना. नाही पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती, तुमची मागणी होती ना त्यांनी राजीनामा द्यायला हवा. काहीच होतं त्याच्यामुळे पण हातबल झालाय तुम्ही. इमोजी काय असतं? अरे यांचं कोणी यांच्यावर काहीच होत नव्हतं. फार कार्यक्रमच लावून टाकले त्यांचा. आता पुढे मंत्री खेतीपद आपण नाही मानलो पाहिजे. आपण जे म्हणतो ना ते खडीच लावतो. त्यांना कसं आता खडी फोडायला लावलं. या बाकीच्यांना कधी जातच नव्हते मध्ये. मध्ये जातच नव्हते. मग त्यांच्या तसेच गुन्हे व्हायचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. आता कशी काढी लागली. मग किती हे असले का नसले काय मंत्री पदावर फरक नाही पडत आम्हाला. अरे आमची ताकद नाही मोठी काय मंत्री मंत्री कधी असले तर योग्य पद्धतीनं तपास होणार नाही किंवा अजून बऱ्याच गोष्टी होणार नाही असं म्हणतात. अरे दादा आपले नीट निदान लोकांना काय नव्हतं. मंत्रीपद असल्यावर कडीला लागत नाही म्हणताय तुम्ही.
हा आपलेच निर्णय आहेत ना. हा आपल्या इकडे उची बेंडकी एवढी आणते तिकडे उची नीट आणते आपलं नीट लागत इथं. आपले राजकीय पांड्या अजेंडा चालू आहे तिथं सरकारचा. आणि गुंड मित्र वाचवते राजकीय मित्र गुंड वाचवायसाठी ते इकडून तिकडे पळत येते. आपलंच धाडाचं नाही. त्याला कुठं हे करता. आपला आपल्यात राहून काढी लावतोय प्रकरणाचं सगळे विल्हेवाट लावली. चार्जशीट दाखल झाली 12 तारखेला पहिली सुद्धा सुरू होती. चार्जशीट कदाचित वाचले असेल समाधानी आहे चार्जशीट. त्यांनी मी वाचलं नाही आणखी परंतु त्याच्यात शंकाच हो. त्याच्यात शंकाच आहे काय असतं त्यांनी पद्धतशीरपणे संतोषभाई देशमुखांचं प्रकरणाची कडी लावून ठेवली. पद्धतशीरपणा चार्जशीटवर तपासावर लक्ष ठेवण्यासाठी तो वकील उज्ज्वल निकम साहेब देण्यात येत अशी देशमुख कुटुंबाची मागणी. त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल. काय लक्ष ठेवलं त्यांच्या चार्जशीटवर काहीच नाही. आणि त्याच्यात तो 100 ते 150 जण त्याच्यात आणखी 6 रुपये झाले असते. एक पण नाही झाला. म्हणजे आता चार्जशीट दाखल झालं याचा अर्थ तो विषय आता संपलेला. तो विषय आता संपलाच. 6 रुपये होण्याचा. आता पुरवणी तपासात काही माहित नाही. 6 रुपये होतील की नाही. पण तो विषय संपवला यांनी. राजकीय छुपा अजेंडा चालवून सरकारमधलेच प्रतिनिधी देशमुख प्रकरणाच्या मॅटरमध्ये सहभागी राहिले. पद्धतशीर गोड बोलून ते प्रकरणाची विल्हेवाट लावली पद्धतशीरपणाने यांनी. मुख्य येणारा होता तो सुद्धा नाही आला. 6 रुपये नाही झाले आणि मुख्य बी नाही आला. बडा नेता कोण? बडा नेत्याचं नाव कसं काय आलं डबल? याचा अर्थ ते मॅटर छुपा अजेंडा राबवू मी काय म्हणतोय ना हे काही दिवसांनी समाजाच्या लक्षात येईल. हे किती पद्धतशीर कार्यक्रम केला त्या प्रकारे. जालन्यामध्ये त्या व्यक्तीला गरम सवयीने चटके देण्यात आले. त्या आंदोलनाचं काय झालं? त्यांना दिलं. ज्या काय कोणी असू दे आम्ही समर्थन नाही करत. चुकीचं समर्थन करत नसताना काही असू दे. फाके आणि ते संघटना त्यांचं आंदोलन करण्याच्या विषयावर तुमच्यावर टीका केली. स्वयं घेतण्यापेक्षा चांगला आहार घ्या, चांगला विचार करावा, इतरांचा आदर करावा, थोडे दिवस आराम करावा. तुमच्यावर टीका केली आहे. कोणी कोण लक्ष्मण त्याला नाही ते बुंगळ्याला मी त्या दुसरं काही विचारा असल्याच ना जे अवकातच नाही कुणाला आपण मत देत असल्या. अधिवेशन सुरू आहे. आपल्या आरक्षणाच्या बऱ्याच मागण्या आहेत. सरकारने मान्य केलेल्या 2 मागण्या आहेत. त्याच्या पुढे संपर्क झाला. पुढं संपर्क नाही झाला कारण ते फक्त वाट लावायला येतात ना. सरकारी छुपा अजेंडा राबवण्यासाठी येते. पण आम्ही सरळ लोक आहे विश्वास ठेवतो आणि हे त्यांचा राजकीय डाव साधून जाते. त्यांना माहित नाही आगीशी खेळल्यावर काय होतं. ते येते मजा मारते. तो गोड लागतो मीडिया पुढे बोलताना मग त्या टायमाला सरकारकडून आलं म्हणायला गोड लागतं. त्याच्यानंतर संपर्क नाही. 4 मागण्याचं काय झालं नाही. कारण इकडे बी मराठ्यांच्या आंदोलनात चब्दप करायची वाटोळ करायची तिकडे संतोष भाईच्या देशमुखाच्या प्रकरणात चब्दप करायची. सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यात करायची. सरकारचा प्रतिनिधी म्हणून इकडून तिकडून हिंडायचं फक्त आणि गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळ झालेलं पण बघायचं नाही. ते छुपे अजेंडे राबवणारे लोक हे समाजाला घातक असते पण त्यांना माहित नाही धनी खंबीर आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना विनंती तुम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. परत पुढं म्हणताल हे काय झालं. म्हणून आज तुम्हाला आमचं कळकळीचं सांगणं की अधिवेशनात 3ही गॅझेटियर लागू करा. हे सगळ्या मागं घ्यायच्या 1 वर्षापूर्वी कबूल केलेल्या आहेत त्या वापस घ्या. शिंदे साहेबांची समिती काम करत नाहीये. तिला काम करायला लावून कक्ष स्थापन करा. नोंदी शोधण्याचं काम सुरू करून सर्टिफिकेट द्या. त्या 2-4 मागण्या आणि सगळ्या सोयीची अंमलबजावणी पण याच अधिवेशनात करा. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 2004 ला कायदा केलेला आहे त्याचं जरा दुरुस्ती करून तोही सुरू करा.
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना सांगतो, यावर सगळ्यांनी या अधिवेशनात आवाज उठवा. मराठी